बेसिकली असं गेमिंग प्लॉटिंग हा त्याचा स्वभावच नाहीये. ओके. तो करूच शकत नाही. म्हणजे दॅट्स नॉट हिम. म्हणजे कधी कधी मी अशी किंवा कोणी चिडलं वगैरे की तो म्हणतो लाईफ इज टू शॉर्ट, ग्रजेस कशाला पाहिजे, Correct. ठीक आहे छोड दो, हो जाएगा, असं असा नेचरचा तो आहे. किंवा त्यांनी एक स्टारडम अनुभवलंय जेव्हा सुरुवातीला Correct. तुंबीन जेव्हा आला तुंबींच्या वेळी. होता हो हो. त्यावेळेचं त्याचं स्टारडम म्हणजे आमच्याकडे घरी ब्लडनी लिहिलेले लेटर्स वगैरे मेलबॉक्समध्ये असायचे, काय 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 काय, म्हणजे लोक येऊन थांबाय. म्हणजे ते रिअल स्टारडम. हे आता सोशल मीडियाचं स्टारडम जे आहे ना, ते घर बसल्याचं कोणतरी लाईक करतं किंवा हे करतं, इट्स डिफरंट. आता उगाच आपल्याला मिलियन्स ऑफ फॉलोवर्स आहेत असं वाटतं की अरे आपण खूप ह्याला पॉप्युलॅरिटी आहे या गोष्टीला. पण त्यावेळेचं जे स्टारडम होतं विदाऊट सोशल मीडिया, तो पीक जेव्हा तुंबीन आला तेव्हाच त्यांनी तो अनुभवलेला आहे तो सगळा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणजे जे तुंबींचे सगळेच स्टार्स होते ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बाउंड असल्यामुळे पुढे बरेचसे त्यांना प्रोजेक्ट्स चांगले, म्हणजे अगदी सूरज बडजात्याचे याचे सारखे प्रोजेक्ट्स पण राकेशला सोडून द्यायला लागले. सो कोणी गॉडफादर नव्हतं, कोणी काही आपल्याला या इंडस्ट्रीमधली माहिती नव्हती. तर त्या सिच्युएशनमध्ये त्या लेवलला जाऊन परत एक कुठेतरी सेटबॅक येऊन मग परत त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जात राहणं आणि 25 वर्ष सातत्याने काम करत राहणं प्रामाणिकपणे, आपल्याला जेवढं जमेल तेवढं, आणि कोणाशी कॉम्पिटिशन करणं वगैरे हे त्याचा तो पिंडच नाहीये बेसिकली. सो तो जो आहे तो आहे. आणि त्या गेममध्ये पण तो त्याच स्पिरिटनी आत्ता जे समोर आलंय त्याला थोडंसं मजा करूयात, एन्जॉयबल करूयात, ह्याच ह्याच्याने तो करत गाजरवरती फेकलं वगैरे. दॅट्स तो खोडकरच. म्हणजे लहानपणी सुद्धा ना कोणी मिरचीचा ठेचा गाजर हलवा म्हणून खायला दे कोणाला तरी, अरे बापरे, किंवा मसाला सुपारी म्हणून गरम मसाला दे, किंवा कोणातरी चप्पल लपवून ठेव घरी कोणी आलेलं असेल तर वगैरे. म्हणजे तो ही इज मस्तीखोर, भयंकर मस्तीखोर. तर दॅट मस्ती इन हिम इज ऑलवेज वॉन्टिंग टू कम आउट.